आपल्या आयुष्यात मिठाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मिठाशिवाय जेवणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. सोबतच मानवी शरीराला ते आवश्यकही आहे. ज्योतिषशास्त्रातही मिठाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आर्थिक आघाडीवरील समस्या वारंवार येत असेल तर मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. याशिवाय मिठामध्ये आकर्षून घेण्याची सर्वाधिक क्षमता असल्याने काही उपायांनी घरात सकारात्मक ऊर्जेचा अगदी मोठ्या प्रमाणात संचार होऊ शकतो. इतकेच नाही तर पापकारक मानल्या गेलेल्या राहू आणि केतूचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठीही मीठ उपयुक्त ठरते. याशिवाय सुख, शांतता, समृद्धी टिकावी यासाठी मिठाचे उपाय उपयुक्त ठरतात. चला तर मग जाणून घेऊया. सकारात्मक ऊर्जेचा संचार. सैंधव मीठ किंवा खड्या मिठाचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. मिठाचे काही खडे लाल रंगाच्या कापडात बांधून घराच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य दारावर टांगा. यामुळे घरात किंवा कार्यालयात नकारात्मक ऊर्जेचा शिरकाव होणार नाही. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते, यामुळे घरात किंवा कार्यालयात सकारात्मक ऊर्जेचा संचार कायम राहतो. मीठ कधीही कुठल्या धातूच्या भांड्यात ठेवू नये. मीठ काचेच्याच भांड्यात ठेवावे. शक्य असल्यास मिठामध्ये 3 लवंगा टाकून ठेवाव्यात. यामुळे घरामध्ये सुख शांतता अबाधित राहते आणि धनाची कमतरता भासत नाही. लहान मुलांना दृष्ट लागणे. रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने हातपाय धुतल्यास झोप चांगली लागते. आठवड्यातून एकदा लहान मुलांना मिठाच्या पाण्याची अंघोळ घालावी. यामुळे त्यांना दृष्ट लागणार नाही. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास मीठ हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ताणतणाव हल्ली फार सर्वसामान्य आजार झाला आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरूनही अनेकदा चिडचिड, अस्वस्थता, डिप्रेशन, भूक न लागणे असे आजार डोकेवर काढतात. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सैंधव मिठाचे सेवन शरीर आणि मनाला स्वस्थता देते, तसेच शांत होण्यास मदत करते. राहू केतूचा प्रभाव दूर करण्यास मीठ उपयुक्त. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि केतू हे 2 छायाग्रह आहेत. राहू आणि केतूची वक्रदृष्टी पडल्यास मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. राहू केतूचा वाईट प्रभाव पडतो आणि संकटे ओढवतात असे म्हटले जाते. मीठ आणि काच या दोन्ही गोष्टी राहूशी निगडीत आहेत. काचेच्या बाउलमध्ये मीठ भरून ते बाथरूममध्ये ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो. हे मीठ दर काही दिवसांनी बदलत राहणे गरजेचे आहे. तसेच गृहकलहावर मिठाचे उपाय. घर कुटुंब म्हटले की भांड्याला भांडे लागते. मात्र घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर अशा वेळी मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत मतभेद, भांडणे, वादविवाद होत असल्यास मिठाच्या पाण्याने संपूर्ण घर पुसून काढावे. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढायला मदत होते. कुटुंबांमध्ये प्रेम वाढीस लागते आणि कलह कमी होतात. तसेच साध्या पाण्यात घालून सैंधव मिठाचे सेवन करता येते. याने अस्वस्थता आणि ताणतणाव कमी व्हायला मदत होऊ शकते. गरम पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्यासही ताण कमी होतो असे सांगितले जाते. वैवाहिक जीवन सुलभतेसाठी मिठाचे उपाय. अनेकदा वैवाहिक जीवनात काही ना काही तणाव, कुरबुरी सुरू असतात. जोडीदाराच्या नात्यातील ताण वाढत जातो. मात्र जोडीदारांमध्ये वारंवार भांडणे तंटे होत असल्यास मिठाचा उपाय उपयुक्त मानला जातो. वैवाहिक जीवनात वारंवार भांडणे होत असतील तर मिठाचा तुकडा किंवा सैंधव मीठ हे बेडरूममध्ये ठेवून द्यावे. हे तुकडे किंवा मीठ दर महिन्याला बदलावे. यामुळे जोडीदारांमधील प्रेम वाढीस लागते आणि नाते